नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे अमरावतीमधून. अमरावतीमध्ये दानापूरमधल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. दानापूर इथं जातीय द्वेषातून अत्याचार होत असल्याचा आरोप करत या घटनेचा निषेध करण्याकरता गाव सोडण्यात आलेला आहे. गाव सोडून ग्रामस्थांनी आंदोलन केलंय. यावेळी ग्रामस्थ गावालगतच्या पाझर तलावाजवळ एकवटले. ग्रामस्थांनी गावात न परतण्याचा निर्णय घेतला असून गावातील मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राहील असं लेखी पत्रच त्यांनी प्रशासनाला दिलेलं आहे. दानापुरामध्ये ग्रामस्थांचं शेतशिवार आहे. गावच्या सवर्णांनी या आंदोलनकर्त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहिवाटीचा रस्ताच बंद केलाय. त्यामुळे त्यांची मशागत आणि इतर शेती कामं खोळंबलेली आहे. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही आंदोलनकर्ते करत आहेत. त्यामुळे या आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी गाव सोडलेलं आहे आणि गावाजवळच्या पाझर तलावाजवळ सगळे ग्रामस्थ एकवटलेले आहेत. प्रशासनाला त्यांनी लेखी रितसर पत्र पाठवलेलं आहे की आमच्या सगळ्या मालमत्तांची जबाबदारी तुमची असेल आणि आम्ही आंदोलन करणार आहोत जोपर्यंत हा तिढा सुटत नाही. जो अत्याचार गावात सुरू आहे त्या अत्याचाराविरोधात हे सगळे पाझर तलावाजवळ ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि आता पुन्हा परत जाणार नाही जोपर्यंत आमचा प्रश्न सोडवत नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. वावर पेरण्यात गेलतो, मग हे घेऊन झडंबाज यानं वावरातून येऊ दिला नाही आमच्या आल्या. तरीपासूनची यायची निकालता 5-6 जण, हे लोक 9 जण होते तिथं. हजर असल्यामुळे आम्हाला पेरू दिलं नाही त्यानं वावर. आम्ही नदीतून आल्यातून आम्ही ट्रॅक्टर हे आणला पेरासाठी आणि वावर पेरलं कोण्या हालतीनं. पण यानं सुरुवातीपासूनच आमचं वावर पेरू दिलं नाही. तर आखरी त्यानं निर्णय आखरी आता झडंबा गावात तिथं नेल्या हरता त्यानं वापस पाठवला. पेरू दिलं नाही आमचं वावर आणि यानं मग आम्हाला घरी येऊ दिलं नाही. यानं गंजी पेटवली आमच्यावाली. मला सांगा दादा, नेमकं तुम्ही सगळे लोक या ठिकाणी काय तुमची नेमकी मागणी आहे अगदी थोडक्यात? आमची मागणी ही आहे की झालेला जो अन्याय अत्याचार या गावातील लोकांनी स्वर्णाकडून होत आहे त्या संदर्भातनी ताबडतोब शासन आणि प्रशासनाने, पोलीस विभाग असो का महसूल विभाग असो, यांनी कायदेशीर कारवाई करावी. आम्हाला न्याय देण्यात यावा. शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. या संदर्भातनी शासनाकडून योग्य ती पावले उचलण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि जो DYSP साहेब आहे यांच्याकडे ॲट्रॉसिटीचा तपास आहे, त्या तपास तो त्यांनी भरकटून न देता योग्य दिशेने तपास करण्यात यावा. तुम्ही स्वतः पोलीस अधिकारी होते, तुम्हाला काय वाटते पोलीस या प्रकरणात कुठेतरी बोटचेपी भूमिका घेत आहे? बरोबर आहे. या संदर्भातनी DYSP जाधव साहेबावर राजकीय दबाव आहे. राजकीय दबावाच्या पोटी ते आमच्या बाजूने तपास करत नाही, त्यांच्या बाजूने तपास करतात. आणि जो गावातील एक मुंदडा नावाचा व्यक्ती आहे, मुन्ना मुंदडा, हा जातीय कम्युनल टेन्शन निर्माण कसं होईल या संदर्भातनी तो लक्ष वेधत करत असतो. त्यामुळे हे लोक आमच्यावर अन्याय अत्याचार करीत आहे. निश्चितच गावातील ही घटना माहिती पडल्यानंतर या ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते असेल, सामाजिक कार्यकर्ते असेल, ते आलेले आहे. काका मला सांगा, तुम्ही या ठिकाणी आलेले आहे, नेमकं तुमची आता पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे आणि कशा पद्धतीने या गावात अत्याचार होत आहे? खरं पाहता अशा प्रकारचं प्रकरण या गावामध्ये व्हायला नको होतं, परंतु एकूणच 4 महिन्याची जी परिस्थिती या अत्याचाराची जर बघितली तर यामध्ये पोलीस प्रशासन, महसूल विभाग या दोन्ही विभागांची जी दिरंगाई जी लक्षात येते. दरम्यान या प्रकरणावरून गेल्या 2 दिवसांपासून तोडगा निघालेला नाही. हे प्रकरण सामंजस्याने मिटवू असं तहसीलदार राजेंद्र इंगळे मात्र सांगतायत. जी समस्या आहे त्याबाबतचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि महसूल प्रशासनामार्फत व ग्रामपंचायतच्या बॉडीमार्फत सामंजस्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीच आम्ही आज या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चेसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यामध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशी अंती संबंधित कारवाई होणारच आहे. आमचे प्रतिनिधी अमरावतीचे संजय शेंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संजय, या ग्रामस्थांचा नेमका प्रश्न काय आहे? गावाबाहेर येऊन आंदोलन का करावं लागलं यांना? वहिवाटीचा प्रश्न आणि अजून काय प्रश्न आहेत? सुवर्ण, निश्चितच खरं तर हा प्रश्न जो निर्माण झालेला आहे हा केवळ सुरुवातीला फक्त जे शेतात जाऊ न देण्याच्या वादावरून झालेला आहे. 1971 पासून शेतात जायला रस्ता होता, मात्र अचानक
त्या 1-2 वर्षात जे त्या गावातले सवर्ण नागरिक आहेत त्यांनी तो रस्ता बंद केला आणि त्यामुळे गावातील जे पुरुषोत्तम मोहोड आणि चांदणे नावाची जी महिला आहे यांना शेतात जाणे कठीण झालेलं आहे। त्यांनी पेरणी कशी बशी केली, त्यानंतर पेरणी केल्यानंतर आता जेव्हा पीक नेमकं आलं, पीक काढायला सुद्धा त्यांना शेतात जे मशिनरीज आहेत त्या जाऊ देत नव्हते। तरी त्यांनी पीक काढल्यानंतर चांदणे नावाची जी महिला, या महिलेचं जवळपास 35 क्विंटल सोयाबीन जे आहे ते सोयाबीन अचानक 2 ते 3 दिवसापूर्वी या गावातील काही नागरिकांनी जाळून टाकला। त्यामुळे या गावात एक तणाव निर्माण झाला। बरोबर, गावात तणाव निर्माण झालेला आहे। संजय, थोड्या वेळासाठी आपल्याला थांबवते, पण आपण असेच संपर्कात राहा। DYSP जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्रजी, हा जो दानापूरच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, वारंवार आपल्याकडे तक्रार केली, मात्र आपल्यावर राजकीय दबाव असल्याने आपण पारदर्शकपणे तपास करत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे, त्यांचा आरोप आहे। हा जो त्यांचा आरोप आहे माझ्यावरती कुठलाही राजकीय दबाव नाही। पोलीस यंत्रणा ही अत्यंत सक्षमपणे प्रामाणिकपणे सर्व गोष्टींचा तपास करत आहे। गंजी जाळल्याची घटना दुर्दैवी आहे, घडलेली आहे, सत्य आहे। पोलिसांनी लगेच ताबडतोब त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत, परंतु तपासाची प्रक्रिया आता चालू आहे आणि ट्रान्सफर पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं अत्यंत मन लावून पोलीस यंत्रणा ह्या तपासामध्ये लागलेली आहे। पण जितेंद्रजी, पिढीजात वहिवाटीचा रस्ता काही मागचे वर्ष बंद करण्यात आला, त्यामुळे काही ग्रामस्थ असे आहेत ज्यांना आपल्या शेतात सुद्धा जाता येत नाही, त्यांची अडवणूक केली जाते, त्यांना शिवीगाळ केली जाते। या सगळ्याविषयी आपल्याकडे तक्रार नोंदवली, त्याचं काय झालं? वहिवाटीचा रस्ता हा जो विषय आहे तो महसूल प्रशासनाशी संबंधित आहे। महसूल प्रशासनाशी आम्ही वारंवार संपर्कात आहोत आणि त्यातून काही मार्ग निघतोय का आम्ही पाहत आहोत। नक्की, पण आता किती दिवस हे ग्रामस्थ असेच शेताबाहेर किंवा गावाबाहेर बसून राहणार? म्हणजे सामंजस्याने सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन त्यांच्याशी संवाद साधून काही तोडगा निघू शकत नाही का? आम्ही आजच इथले SDM साहेब, तहसीलदार साहेब, आमचे ठाणेदार आणि आम्ही स्वतः 5 वाजताच्या दरम्यान आमच्या गावामध्ये जाणार आहोत आणि सर्व गटांशी आम्ही शांततेच्या मार्गाने काही मार्ग निघतो का याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। दोन्ही गटांना कुठलाही ताणतणाव निर्माण होऊ नये आणि जातीय तणाव निर्माण होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। नक्की। जितेंद्रजी, एकच शेवटचा प्रश्न विचारते, कारण आता ज्या ग्रामस्थांशी आम्ही संवाद साधला, आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, त्यामध्ये एक नाव आलंय मुंढे नावाचं। गावातच राहणारा हा नागरिक आहे आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो। सवर्ण आणि हे इतर सगळे सामान्य गावकरी यांच्यामध्ये वाद कसे भडकत राहतील याचा प्रयत्न करतो, असाही एक आरोप ग्रामस्थ करतायत। आता जे आपण नाव घेतलं ते मी पहिल्यांदाच ऐकतोय, याच्यापूर्वी कधी त्यांचं कुठल्या ह्याच्यामध्ये नाव आलेलं नाही आणि तसा प्रकार असेल तर मी त्याची माहिती घेतो आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नक्की। पण जितेंद्रजी, धन्यवाद की आपण न्यूज 18 लोकमतशी इतकं सविस्तर बोललात, त्याबद्दल आश्वासक सुद्धा आपण बोललेले आहात। आपल्याकडे अनेकांच्या नजरा आहेत, ग्रामस्थांच्या नजरा आहेत की आपण त्यांची या सगळ्या परिस्थितीतून सोडवणूक कराल। धन्यवाद जितेंद्र जाधव, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे सुद्धा आपल्या सोबत होते। संजय, आभार।